Adunu Konana Alun Mas Adunu Konaneo. This meeting is being recorded. Okay. Thank you everybody for joining. आताचा काळ एलूलचा महिना आहे आणि त्याच्याबद्दल मला बात करायची होती. आणि जर टाइम मिळाला या शूरमध्ये तर मी एलूल बद्दल बात करीन. ओरिजिनल प्लॅन होतात आपण आतापर्यंत 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ बद्दल आपण शूर देत होतो आणि मला कंटिन्यू करायचा होता 13 मिदोत जे आपण सेलिखोत मध्ये वाचतो. पण त्याच्यासाठी पहिले मी एलूल महिन्याची इंट्रोडक्शन द्यायचा होता. तर मला आणि त्याच्या असा प्लॅन होता. पण लास्ट टाइम मी शूर दिल्यावरती मला एक प्रश्न आला आणि तो प्रश्नाचं उत्तर मी दिला व्हॉट्सअप मध्ये. आणि त्या प्रश्नामध्ये एक आपल्या धर्माचा एकदम फाउंडेशन जे आपण शेमा इस्रायल बोलतो दिवसातना 2 वेळा त्याच्याबद्दल त्या प्रश्नामध्ये त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट येसोद आपल्या धर्माचा फाउंडेशन येतो. म्हणून तो प्रश्न मी शेअर करीन आणि जी कॉन्सेप्ट मला बोलायची आहे त्याच्याबद्दल बात करीन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न असतील कारण हा फाउंडेशन एकदम आपल्या इस्रायल धर्माचा रूट आहे, एकदम फाउंडेशन आहे. प्रश्न असा मला विचारला गेला की बारुक शेम केवोत मलकुतो लेउलाम वाहेद आपण योम किप्पूरला जोरात बोलतो आणि नेहमी आपण शेमा इस्रायल जेव्हा बोलतो त्याच्यानंतर बारुक शेम केवोत मलकुतो लेउलाम वाहेद मनाच्या मनात बोलतो किंवा हळू आवाज मध्ये बोलतो. तर हा का असा फरक का? हा प्रश्नाचा उत्तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा हा उत्तर माझ्याकडे होता की योम किप्पूरला आपण मलाख देवदूत सारखे एंजल सारखे आहोत आणि एंजल सारखे आपण होतो योम किप्पूरला. आणि ही बारुक शेम केवोत मलकुतो एंजलची नमाज आहे, देवदूताची नमाज आहे. आणि म्हणून योम किप्पूरला आपण रोजा करतो, फास्ट करतो, चुवा करतो, नमाज करतो आणि आपण एंजलचा सारखा होतो, आपण देवदूतासारखा होतो. आणि म्हणून योम किप्पूरला आपण बारुक शेम केवोत मलकुतो लेओलाम वाहेद जोरात बोलतो, आवाजाने मध्ये बोलतो. हा उत्तर मला लहानपणापासून माहिती होता आणि हा उत्तर मिद्राश प्रमाणे मॅच होतोय. पण हलाखीतली ती मिद्राश अशी आहे त्याच्या पहिले. ही मिद्राश मला जे लहानपणी माहिती होतं आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आपण योम किप्पूरला देव एंजल सारखे होतो आणि म्हणून आपण बारुक शेम केवोत मलकुतो लेओलाम वाहेद मोठ्याने बोलतो. तर मिद्राश हा असा आहे की जेव्हा मोशे रब्बेनू तोरा आणायला माउंट सिनायला गेले तर त्यांनी एंजल्स देवदूत नमाज करताना दिसले आणि त्यांची नमाज होती बारुक शेम केवोत मलकुतो लेओलाम वाहेद. आणि हा एक सेगुला मोशे रब्बेनू घेऊन आले. ही नमाज एंजलची आहे. तर आपण नेहमी एंजलला जलस नाही करासाठी किंवा त्यांना लाज नाही वाटासाठी आपण मनुष्य रोज शेमा इस्रायलच्या नंतर बारुक शेम केवोत मलकुतो लेओलाम वाहेद हळू बोलणार किंवा मनातल्या मनात बोलतो. तर हा मिद्राश प्रमाणे हा उत्तर होता. पण ह्याच्यावरती जर जास्त रिसर्च केली तर आपल्याला मसेखेत पेसाखीम मध्ये तल्मुद बावली मध्ये पेसाखीम पुस्तकामध्ये हा प्रश्न विचारले गेलेला आहे. आणि ह्याचा हलाखिक पॉइंट ह्याचा नियम प्रमाणे ह्याची स्टोरी अशी आहे. हा प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी आपल्याला समजायला पाहिजे आपली प्रेयर शेमा इस्रायल ची ओरिजिन काय आहे. आणि जरी ओरिजिन समजली
तर आपण शेमा इस्रायल रोज बोलतो 2 वेळा, 4 वेळा. त्याला आपल्याला ते त्याचा आपल्याला चांगला ज्ञान येईल. म्हणून मी ही एलूलच्या पहिले हे शेर हा प्रश्न जो आला त्याच्याबद्दल बात करीन आता. तर मसेकत पेसाखमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे का आपण रोज जशी आज्ञा दिलेली आहे खुमाशमध्ये. एक सेकंड, मी खुमाश आणतो देवारी. 3 हप्त्यापूर्वी आपण पराशा वैतखानांमध्ये 10 कमांडमेंट्स वाचले, पराशा वैतखानात. आणि त्याच्यानंतर मग 5व्या श्रेणीला शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम एकाची कमांडमेंट आपण वाचली. तिकडनं आपल्याला त्या कमांडमेंट मध्ये लिहिलेले आहे उपशुक बेखा उपमेखा. त्याच्यामधनं आपण शिकतो की दिवसातना 2दा संध्याकाळी उपशोक बेखा आणि सकाळी उपकुमेखा. जेव्हा सकाळी उठतो तेव्हा शेमा इस्रायल कराची आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे. पण खुमाशमध्ये जर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल, खुमाश आहे शेमा इस्रायल वैत खाना. बारुक शेम केवोत मला तो लिहिलेला नाही आहे, डायरेक्ट व्याहफ्ता आहे. ओके, तर प्रश्न येतो का आपण मग बारुक शेम केवोत मलखुतो लेवलाम वायत का बोलतो आणि तो हळू का शेकेत मध्ये हळू का बोलतो. आणि हा प्रश्न मसेखत पिसाखी मध्ये लिहिलेला आहे, मध्ये आणलेला आहे. आणि तिथे उत्तर दिलेलं आहे गिमारामध्ये की शेमा इस्रायलचा ओरिजिनल काय आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला खुमाश बेरेशीत मध्ये जायला पाहिजे. बेरेशीतच्या एंड मध्ये पराशा वैखी मध्ये याकोब अविनूच्या मरणच्या पहिले याकोब अविन्यू त्यांचे 12 मुलांना बोलवतात. रुबेन, शिमोन, लेवी, 12 पोरं. योसेफची 2 पोरं, मेनाशे, एफ्राईम, सगळ्या ट्राईब, त्याला 12 ट्राईब बोलतात. आणि त्यांना याकोब अविनूला रुवाख कोदेशनी आपल्या मुलांचा, आपल्या नातवांचा, आपल्या पुंत्यांचा काय होणार आहे एंड ऑफ डेज मध्ये, ते सगळा त्यांना हर एक मुलाला सांगायचा. त्या टायमाला मरण याच्या पहिले 147 एजच्या वेळेला त्यांना आपल्या मुलांना सांगायचा होता. पण हिब्रू मध्ये खुमाश मध्ये असं आहे की याकोबांनी रातचा लेगलोत येता केच, पण कोणतरी झूम मध्ये म्यूट मध्ये नाही. You can please be on mute. Okay, very good. तर याकोब अविनू मरण याच्या पहिले 147 एजच्या असताना आपल्या 12 मुलांना बोलवतात. 2 नातू असतात पण ते मेनाशे आणि इफ्राईम. आणि त्यांना सांगायचं असतं एंड मध्ये शेवटच्या दिवशी हर एक त्यांच्या मुलाचा, नातवांचा, पंतूचा कसं एंड ऑफ जनरेशनच्या वेळेला कसा काय होईल. त्याला हिब्रू मध्ये बोलतात याकोब अविनू रातचा लेगालोत येता खेच. पण लेगालोत येता खेच एंड ऑफ द डेजचा हॅपनिंग्सचा त्यांच्या मुलांना सांगवायच्या पहिले याकोब अविनूच्या डोक्यामधना ते विसरले गेला, निघून गेला. त्यावेळेला याकोब अविनू घाबरले. त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला की माझा आजोबा अब्राहम ला 2 मुलं होती. एक सदीक होता इस्हाक आणि दुसरा इश्माईल पण होता जो राशा होता. माझा बापूस इस्हाक ला पण 2 मुलं होती, एक याकोब मी आणि माझा भाव एसाव. आणि एसाव राशा होता, वाईट होता. तर मला आता भीती वाटते माझ्या 12 पोरांमधली कोणतरी वाईट निघल, तो खरा देवाचा विश्वास नाही करणार. तर याकोब अविनू एकदम घाबरून गेले. त्यांची 12 मुलं आलेली त्यांच्या आजूबाजूला आणि ते लोक 12 मुलं बोलली, आबा याकोब घाबरू नको,
ऐका, आम्ही जसा जो तुझा देव आहे, एक देव ज्याची तुम्ही विश्वास ठेवला जन्मभर, तो देव आमचा देव आहे असेल. आणि ते हिब्रूमध्ये बोलतात, शेमा इस्राയേल, इस्रायल ऐका, आमचे वडील इस्रायल याकोब, इस्रायल, इस्रायलांचा दुसरा नाव होता याकोब, तिसरा नाव होता विशुरून. तर शेमा इस्रायल मध्ये 12 पोरं बोलली, शेमा इस्रायल, इस्रायल आमचे वडील इस्रायल ऐका, जो तुमचा खरा देव तुमच्या जन्मापासून तुम्ही ज्याच्यावरती विश्वास ठेवलास, तोच देव त्याच देवावरती आम्ही विश्वास ठेवू. तो खरा देव आहे आणि तो देव एक आहे. असा असा ह्या 12 मुलांनी याकोब अविनू वाराच्या पहिले त्यांना सांगितले. याकोब अविनू खुश झाले आणि त्यांना उत्तर दिला, बारूक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद. आणि त्याचा ट्रान्सलेशन असा की ब्लेस्ड आर यू गॉड, बारूक शेम, ब्लेस इज युअर नेम and honored is your name, Baruch Shem Kevot Malchuto, your kingdom forever and ever. देवा तुझा नाव सुगंधित असो, ऑलवेज, फॉर अँड एव्हर. असा याकोब अविनू त्यांच्या मुलांना उत्तर दिला. मुलं बोलली, शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम एखाद. आणि याकोब अविनू त्यांना उत्तर दिला, बारूक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद. आणि हे आपल्या शेमा इस्रायलचा ओरिजिन आहे. इकडनं आपण याकोबाची मुलं म्हणजे आपण इस्रायल धर्म, याकोबाचा मुला इस्रायल धर्म बोलतो. तेच शेमा इस्रायलचा तो ओरिजिनल आहे. आपल्या जमातीमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग मी ऐकलेली आहे की हा इस्रायल शब्द जो शेमा इस्रायल आहे, तो जगामध्ये एक देश आहे इस्रायल, त्याच्यासाठी काहीतरी आहे, त्याच्याबरोबर काही कनेक्शन नाही आहे. शेमा इस्रायल आपला पूर्वज आजोबा 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 याकोब, त्याचा नाव आहे. त्याचा दुसरा नाव होता इस्रायल आणि त्याचा तिसरा नाव होता विशुरून. तर आता आपल्याला समजतो की शेमा इस्रायलचं ओरिजिन काय आहे. पहिले टाइम तो बोलले गेला, याकोबाच्या 12 पोरांनी बोलला आणि उत्तर दिला, बारूक शेम केवोत मलकुतो लेवलाम आहे. नंतर मग जेव्हा आपल्याला हे आज्ञा दिले गेली मोशे रब्बेनूनी, 40 दिवस 40 रात्र माउंट सिनाय, हार सिनायवरती जे तोरा आणला, आणि तोरामध्ये जसं वैतखानांमध्ये आपल्याला शेमा इस्रायलची आज्ञा दिलेली आहे, 2दा वाचायला दिवसातना, संध्याकाळी आणि सकाळी, त्याच्यामध्ये बारूक शेम केवोत मलकुतो नाही आहे. तर प्रश्न येतो तलमुदामध्ये, तर आता आपण बोलतो बारूक शेम केवोत मलकुतो शेमा इस्रायल, तो कसा आला? तर ते खहामीमनी कॉम्प्रोमाइज केला. तोरामध्ये बारूक शेम केवोत मलकुतो लेवलाम वाहे आपल्याला कमांडमेंट नाही दिली, पण आपला आजोबा याकोब नि बारूक शेम केवोत मलकुतो लेवलाम वाहेत बोलले. तर आपण बोलायचा, पण आपण तोंडामधनं जोरात नाही बोलायचा, अशी कॉम्प्रोमाइज झाली. हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला तर मला सांगा, आणि याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न असेल तर मला सांगा. प्रश्नाच्या पहिले अजून एक मी हे सांगतो. सगळ्यात पहिले शेमा इस्रायल हे अब्राम आणि इस्हाकनी पण बोलले, पण याकोब त्यावेळेला नव्हता, की याकोब त्यांचा नातू होता किंवा इस्हाकाचा मुलगा होता. तर अब्राम अविनीने एक्नॉलेज केलं की देव आपला एक आहे, हशेम एक आहे, आणि इस्हाकाने एक्नॉलेज केला एक आहे, पण ते शेमा इस्रायल ह्या वर्डाने नाही केला. सगळे 613 मिtzvot, 613 आज्ञा अब्रामानी आणि इस्हाकानी पण पाळले. आणि हा शेमा इस्रायलची 2 आज्ञा आहेत आपल्याला, जे आपण पाळतो रोज. शेमा इस्रायल आणि व्याहफ्ता बोलतो संध्याकाळी आणि सकाळी, आणि ती आज्ञा देवरायता आहे, आपल्या तोरामधनं डायरेक्ट आहे.
तर याकोबाच्या पहिले अब्राहम, इस्हाक आणि त्यांच्या फॅमिलीनी पण हशेमला वन हशेम एक्नॉलेज करून दिवसातनं 2दा बोलल्या. आणि पण त्याचा ओरिजिन याकोब पासून आहे. आणि आपण बोलत नाही बारुक शेम केवोत मलकुतो लाऊड, कारण याकोब अविनू बोलले, पण आपल्याला कमांडमेंट मध्ये दिलेली नाही. हा हलाखिक आन्सर आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं असेल तर हा आपल्या ह्या कमांडमेंट जे दिलेले आहे शेमा इस्रायल, जिथे आपण एक्नॉलेज करतो की हशेम एक वन. जसं आपण युथ गिमेल 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ मध्ये आपण शिकलो, सेकंड प्रिन्सिपल होता टू बिलीव्ह दॅट गॉड इज वन. तो आपण तोंडाने एक्नॉलेज करतो. तर ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर मला सांगा बरोबर, किंवा मी परत रिपीट करून अजून सिंपल याच्यामध्ये सांगायला ट्राय करेन. किंवा याच्यावरती काय प्रश्न असेल तर मला सांगा. प्रश्न माझा असा आहे की म्हणजे बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायची ओरिजिन तुम्ही सांगितल्याप्रमाणे याकोब अविनूकडनं होते. मग ते मिद्राशमध्ये असं पण लिहिलंय की मोशे रब्बेनूनी एंजल्सकडनं ऐकलं ते आणि लोकांना येऊन सांगितलं. करेक्ट. आणि त्याच्यामुळे ते आपण हळू बोलतो. आणि दुसरा एक काहीतरी वाचण्यात आलं होतं माझ्या की योम किपूरच्या दिवशी सामायिक मेमला आपल्यावरती हे नसतो. त्याच्यामुळे आपण ते जोराने बोलू शकतो. पण मग माझा प्रश्न आहे की याकोब अविनीकडून ओरिजिन आहे का मोशे रब्बेनूकडून आहे? म्हणजे याकोब अविनीने ते मुलांना ओके. ओरिजिन अब्राम अविनू पासून आहे. ओके. अब्रामनी फर्स्ट एक्नॉलेज केला की गॉड इज वन, हशेम इज वन. ओके. पण ज्या शब्दांमध्ये बोलला शेमा इस्रायल हशेम एलोकेनो हशेम एखाद, ते याकोबाच्या 12 पोरांनी बोलला. ओके. गॉट इट? नाही, बारुक शेम केवोत मलकुतो हा. लेवलाम वाईट ओके. बारुक शेम केवोत मलकुतो याकोबानी बोलला, पण पोस्किम बोलतात ते शब्द बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वाईद नाही वापरले. त्यांनी वापरले ये शेमे रब्बा मेबाराख लेआलाम उलालमे almeya itbarach. It means the same thing. Ye Shemei Rabbav that we say in Kaddish is in Aramaic. Baruch Shem Kevod Malchuto Leolam Vaed is in Hebrew. Okay? The Aramaic. I'll open in the Sidur Kaddish. 1 second. If you have Sidur, जर तुमच्याकडे सिदूर असेल, सिदूर मध्ये कदिश असेल, कदिश आपण 10 माणसामध्ये वाचतो. आणि तिथे आहे येहे शेमे रब्बा मेबाराख लेआलाम लेआलमे almeya itbarach. ते जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल, जरा ब्लर्ड. ओके. तर याकोब अविनीने उत्तर दिला अरामिक मध्ये, ये शेमे रब्बा मेबाराख लेआलाम लेआलमे almeya itbarach. This in Hebrew, if you translate it, it comes out Baruch Shem Kevot Malchuto Leolam Vaed, meaning God's name is great, Mevorach, and his kingdom is for forever and ever. Okay? मोशे रब्बेनीनं हिब्रू मध्ये ऐकले. Okay? Okay, got Answer it. your question? Yes, very clear. Thank you. This is something new. Thank you. Okay. Okay. Now, because Samik Mem doesn't have another question, but I'm answering the question, I'll tell the question afterwards. Like you brought up, on Yom Kippur, Samek Mem doesn't do kitrug on us, so we say loud. Baruch Shem Kevod Malchuto. On regular day, if you are learning like now, okay, then you can say Baruch Shem Kevod Malchuto loud. जर आपण अभ्यासामध्ये बारुक शेम केवोत मलकुतो रोजच्या दिवशी बोलू शकतो तोंडामध्ये, तर त्याच्यावरती कित्रुक नाही आहे सामेक मेनचा. ओके. ऑल्सो जर कोणी मिस्टेक मध्ये ब्राहा केली, रॉंग ब्राहा, किंवा शिवच्या पहिले मी कप मध्ये सोडा घेतला आणि त्याच्यावरती शाकोल नियमित बारोक केली,
आणि जर मी मिस्टेकनी परत केली ब्राखा तर मी त्याचा तिकून त्याचं फिक्सिंग बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद नी करू शकतो. किंवा मी रॉंग ब्राखा केली आणि माझ्या डोक्यामध्ये आणि मला समजला एंड केल्यावरती की मी ही रॉंग ब्राखा केली, तर त्याचा तिकून मी बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद जोरात बोलून त्याची तिकून करतो. ओके, रेग्युलर डे मध्ये कधी पण बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद रॉंग ब्राखीची तिकून करतो. जर त्या हाफ वे ब्राखामध्ये मला समजला की अरे मी रॉंग ब्राखा करत आलो, जर बारुख आता हशेम पर्यंत आलो तर पुढे बोलतो लमेदेनू हुकेखा, आणि ती पासूक आहे तेलीम मध्ये. बारुख आता हशेम लमेदेनू हुकेखा, तर इट इज ॲज इफ की मी तेलीम मधली पासूक तेलीम मधली लाईन बोलतो. पण जर मी बारुख आता हशेमच्या पुढे गेलो, एलोकेनु मेलेख हाओलाम आशेर किदेशानो किंवा बोरेमिने, आणि ती रॉंग ब्राखा गेली आणि मला समजलं का अरे मी रॉंग ब्राखा तोंडातनं काढली, तर मी त्याची तिकून कशी करू शकतो? बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद बोलून. तेलीम मधली 119 मध्ये 13 पासूक 12 बारुक आता हशेम लमेदिनी हुकेखा, बारुक आता हशेम लमेदिनी हुकेखा, तो हा पासूक आहे. तर बारुक आता हशेम पर्यंत आला आणि मग समजलं का अरे माझ्या तोंडात ना रॉंग बराखा होत आली किंवा मला या बराखाची जरूरत नाही, तर बोलू शकतो लमेदिनू हुकेखा. जर बराखा कंप्लीट केली तर त्याच्यानंतर बारुक शेम केवोत मलकुतो लेवलाम वायद बोलून तर त्याची फिक्सिंग होते. अंडरस्टूड? एनी क्वेश्चन्स देअर? So this concept of Baruch Shem Kevot Malkuto Leolam Vayed is very basic and everybody should know that. सगळ्यांना याची माहिती पाहिजे. आणि शिमा इस्रायलचा ओरिजिन कुठनं येतो त्याची माहिती पाहिजे. सम पीपल काय आपल्या जमातली माणसं, नाही फक्त आपल्या जमातली माणसं, ते लोकांना वाटतं शिमा इस्रायल इज कनेक्टेड टू अ कंट्री ऑन द ग्लोब. That is not true. Shema Israel is our great grandfather, whose other name was Yaakov. याकोबाची मलाख बरोबर लढाई झाल्यावरती त्या मलाखनी याकोबाला ब्राखा दिली आणि त्याचं नाव इस्रायल ठेवला. त्याला अजून एक नाव ठेवला इस्रायल. आपण सकाळी कोरबानोत मध्ये नामाच्या पहिले अजून एक नाव मेन्शन करतो याकोब अविन्यूचा, आणि तो आहे विशुरून. आणि तिथे पण आपण शिमा बोलतो, त्या शिमाला दे रब्बानान शिमा बोलतात. So hope this is clear. And then if this is clear, if there are no questions, we will move to talking about Chodesh Elul. Yeshurun and Vishurun are different. One is English, one is Hebrew. I think it's the same, Okay, thank you. but I don't know 100%. ते I don't तेलीमध्ये 113 मला नाही सापडलं. 119 19 बोलतात. 119. बरोबर बरोबर. थांबा सगळ्यात थांबा. सगळ्यात मोठा आहे, त्याच्यामध्ये आलेफ बेत आहे. तर बेत मध्ये केन 119. 119 आणि 119. त्याच्यामध्ये आलेफ बेत आहे. तर बेत मध्ये तिसरी किंवा चौथी लाईन युद्ध बेत. हा बेत हा. तेत पासून चालू होतं. तेत लांबे युद्ध आहे, का? नाही. युद्ध बेत हा 12वी लाईन. 12. 119 पासून मध्ये 12वी लाईन. लांबे देनी हुक्के का ना? כן, למדין חוקיך. हा Right. समजलं. येस. Okay. तोदा रब्बा. केन. तोदा रब्बा.
नी प्रश्न विचारला, इज दिस फ्रॉम तोरा और फ्रॉम सेजेस? व्हॉट वॉज द क्वेश्चन? Is this from Torah or from sages? About the bracha? Bracha is from sages. Bracha, there is no mention in the Torah about bracha. तोरामध्ये ब्राखाची मेन्शन नाही आहेत. आपल्याला आपण 100 ब्राखा बोलतो दिवसामध्ये. त्याच्यामध्ये 19 ब्राखोत श्मोना एसरे म्हणजे आमिदाचे सगळे आपल्या सेजेस कडनं येतात. सेजेस म्हणजे त्याला बोलतो आपण हिब्रूमध्ये दे रब्बानान. फक्त एकच ब्राखा म्हणजे चार नाही, 4 पैकी 3च ब्राखा जे तोरामधनं आहेत ते आहे बिरखात अमाझोनची. बिरखात अमाझोन मध्ये 4 ब्राखा आहेत. चौथी ही सेजेस पासून आहे, चौथी ही रब्बानान आहे. पण 3 ब्राखा, पहिले 3 ब्राखा हजान येताना ओला ब्राखा, एक सेकंड, सिदूर मध्ये बिरखात अमाझोनच्या 3 ब्राखा तोरामधनं आहेत, जे आपण ह्याच देवारीमध्ये पराशा रे मध्ये होता पहिल्या शनीवरती. आणि बाकी सगळा ब्राखा सेजेस कडनं आहेत. फक्त बिरखात अमाझोनच्या पहिल्या 3 ब्राखा तोरामधनं आहेत. म्हणून बिरखात अमाझोनला खूप इम्पॉर्टन्स दिले जातो. हा मी साइड पॉइंट आहे आणि हा पॉइंट पण एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ॲनीने विचारलेले आहे ह्याला. तर तोरामधनं आपल्याला फक्त 3 ब्राखा येतात, 3 बिरखात अमाझोनच्या. आणि म्हणून पाव खाल्ल्यावरती कजाईत किंवा कबेतचा पाव खाल्ल्यावरती, व्हॉल्यूम खाल्ल्यावरती आपण बिरखात अमाझोन करतो. त्याच्या पहिल्या 3 ब्राखा तोरामधनं आहेत, चौथी सेजेस म्हणजे रब्बानान खामीम पासून आहेत. आणि म्हणून बिरखात अमाझोन मध्ये चांगले कपडे घातला पाहिजेत, अंग बरोबर ढाकला पाहिजे. कोण कोवा घातलं असेल तर कोवा घालू शकतो, कोण जॅकेट घालायचं असेल तर जॅकेट घालतो. पायामध्ये चप्पल, बूट घालायला पाहिजेत. बूट नसली तरी काहीतरी घालायला पाहिजे. जसं आपण श्मोना एसरे आमिदा उभ्यानी करतो, बिरखात अमाझोन आपण बसून करतो. पण जसा श्मोना एसरा मध्ये आमिदामध्ये आपण पुरा अटेन्शन घेतो, तसाच बिरखात अमाझोन मध्ये अटेन्शन केला पाहिजे. श्मोना एसरे आपण बारुक शेम केवोत मलकुतो जसा हळू बोलतो किंवा विदाउट आवाज मनातल्या मनात बोलतो, तस श्मोना एसरे आमिदा आपण मनातल्या मनात बोलतो. रिपिटेशन हजान श्लियाक सिबूर जोरात बोलतो, पण आपली पर्सनल श्मोना एसरे आपण हळू बोलतो, मनातल्या मनात बोलतो. तस बिरखात अमाझोन जोरात बोलू शकतो. एक पोसेक असा आहे जो बोलतो की बिरखात अमाझोन पण मनातल्या मनात बोलायला पाहिजे, पण आपण तसा नाही करत. आपण बिरखात अमाझोन जोरात बोलतो आणि जो ऐकत असेल तो बिरखात अमाझोन मध्ये आमेन उत्तर देतो. कारण बिरखात अमाझोन तोरामधनं आहे. बाकी सगळ्या ब्राखा, सगळ्या कॅन्डल लाइटिंग, खिदूश, बोरेमिने बेसामीम, सगळ्या टाईपच्या ब्राखा, 3 टाईपच्या ब्राखा सगळे सेजेस कडनं दे रब्बानान. ओके, होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन ॲनी. Thank you. तुदा रब्बा. Hope this was clear. Any other questions before we move towards Elul? So I will start about Elul. Here also, before starting about Elul, since we say Selichot, एलूलच्या महिन्यामध्ये आपण सेलिखोत चालू करतो रोश खोदेच्या 1 दिवसानंतर. आणि मला प्रश्न विचारलेला गेलेला की सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये काय आहे. तर मी त्याला परत प्रश्न विचारला की मला हा प्रश्न तुम्ही का विचारता. तुम्हाला आम्ही जेव्हा मशिदीमध्ये जातो किंवा जर आम्हाला लेट होतो तर मिस होतो, एक असा सिच्युएशन येतो की आम्ही लेट येतो किंवा काय मिस होतो, तर आम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय आहे. आणि दुसरा म्हणजे आम्ही जेव्हा मशिदीमध्ये जातो ना महिला,
तर ते एक तर फास्ट असतं, एक तर सेम स्पेस मध्ये नसतं. तर काय मिस झाला तर काय कॅप्चर करायचा, काय आपण स्वतःने बोलायला पाहिजे, काय आपल्याला समजायला पाहिजे, असा प्रश्न आला. आणि हा प्रश्न एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ज्यांनी विचारला तो यांनी खरोखर हा प्रश्न एकदम चांगला आहे, की कधी कधी सेलिखोत 1 तास असतो आणि माणसांना कधी लक्ष त्याच्यामधनं निघून जातो. कोणचा लक्ष असतो पण त्यांना शब्द बरोबर मिळत नाही, आणि कोणाला त्यांची मिनिंग, आणि मोस्ट पीपलला त्याचा काय कायला ट्यून आवडते. पण आपण आपल्या धर्मामध्ये आपण रिच्युअल करत नाही. जे पण आपण काय करतो, ब्राहा करतो, श्मोनायसे करतो, नमाज करतो, ते हरेकाला मीनिंग आहे, आणि हरेकाची मीनिंग एकदम डीप मीनिंग आहे. त्याच्यासाठी हा प्रश्न विचारला गेला, तो हा सेलिखोतचा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट सेलिखोत मध्ये आपण सेलिखोत करतो ते जसा आपला नमाजीमध्ये नमाज चालू होते, पसुके ते जिमरा च्या पहिले कोरबानोत, नंतर मग पसुके ते जिमरा, नंतर मग ब्राखोत शेमा, नंतर मग शमा इस्रायल, नंतर मग आमिदा शमोना इस्रे, आणि नंतर मग तशी आपली नमाज असते. आणि मिनखामध्ये पण मोरलेस तसाच स्ट्रक्चर असतो, पण शॉर्ट स्ट्रक्चर असतो. आणि अरबीत मध्ये पण तसा स्ट्रक्चर असतो, पण शॉर्ट स्ट्रक्चर असतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर शमोना इस्रे, आमिदा. ओके, आमिदा आपण ॲज इफ हशेमच्या समोर आपण आमिदा करतो. नमाजीमध्ये तफिलामध्ये शमोना इस्रे सगळ्यात इम्पॉर्टंट. तसाच सेलिखोत मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट विदुई आपण करतो, अशामनु, बगानु, गजालनु. त्याला इंग्लिश मध्ये बोलतो कन्फेशन. मराठीमध्ये काय बोलतात मला माहिती नाही. आपण हाऊ यू से कन्फेशन, एनीबडी नोज? सेलिखोत आश्रे योशबे बेतेखा ओद यालुलका सेलापासून चालू होतात. माझ्याकडे एक सेलिखोत आहे, हे रब्बी इतखाक तालच्या मुलांनी, यहुदा ताल यांनी इंग्लिश इंटू हिब्रू केलेला आहे, आणि मी हा वापरतो. आणि जरी तुम्हाला ट्रान्सलेशनचा नसला तरी पण रेग्युलर पुस्तकामध्ये पण विदुई सेलिखोत मध्ये हा रेग्युलर एलुल महिन्याचा सेलिखोत आणि किप्पूर पर्यंतचा सेलिखोत, आणि किप्पूरचे 5 सेलिखोत पण सेम स्ट्रक्चर आहे. 5वा म्हणजे नेहिलाचा सेलिखोत शॉर्ट असतो, पण दुसरे 4 सेलिखोतचा पण ह्याच्यासारखा स्ट्रक्चर आहे. पण सेलिखोत म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट नमाज जी मिस नाही झाली पाहिजे, आणि जर ती मिस झाली तर एकट्याने केली पाहिजे, आणि ह्याचा अर्थ समजला पाहिजे, आणि ते आहे विदुई म्हणजे कन्फेशन. पर जातीमध्ये स्पेशली ख्रिश्चॅनिटीमध्ये संडेला किंवा कुठचा तरी त्यांचा दिवस असतो, तिथे ते लोक पादरेच्या कन्फेशन देतात. आपल्या धर्मामध्ये आपली पाप आपण कोण दुसऱ्या माणसाला बोलत नाही. आपल्याला अलाउड केलेला नाही आहे की आपली पाप दुसऱ्याला सांगायला. आणि हा एक मोठा डिफरन्स आहे ख्रिश्चॅनिटीमध्ये आणि जुडायझम मध्ये. ही विदुई आहे. हिच्यामध्ये आपण बोलतो अशामनु, बगादनु, आणि ही मोठी पण विदुई आहे सेलिखोत मध्ये. आय होप यू कॅन सी इन द कॅमेरा हियर. वन सेकंड. Camera is blurred. This is the English translation. तर आपल्या धर्मामध्ये आपण कन्फेशन जे करतो, let me see in Google Translate how they call confession in Marathi. This is also very fundamental. Google Translate.
कबुली कबुली कबुली. ओके, कबुली. आपण आपल्या पापाची कबुली करतो फक्त देवाकडं. म्हणून होदा इथं कन्फेशन होदा बोललाय हिब्रू मध्ये, मराठी सॉरी मराठी गुगल ट्रान्सलेट मध्ये मराठी आहे ना. प्रायश्चित्त बोलतात, प्रायश्चित्त. कबुली जबाब, कबुली जबाब असा आला गुगल ट्रान्सलेट मध्ये. पण व्हॉट एव्हर इट इज, आपल्याला माहिती आहे कन्फेशन बोलतात इंग्लिश मध्ये. आणि इथे लिहिलंय मराठीमध्ये गुन्हा कबूल करणे. ओके, गुन्हा कबूल करण्याचा चांगला हे झालाय मराठीमध्ये. तर गुन्हा कबूल आपण फक्त देवाच्या समोर करतो, हशेमकडे करतो. आपण कुठच्या दुसऱ्या माणसाकडे गुन्हा कबूल करत नाही. 3 प्रकारचे गुन्हे असतात. एक बेनादामला माकूम, आपला जो गुन्हा आपण देवाच्या समोर करतो, देवाबरोबर गुन्हा करतो. एक्झाम्पल, कोणी खास वे खालीला शब्दाचा उल्लंघन केला तर तो गुन्हा आपण विधूमध्ये बोलू शकतो का देवा आम्ही आपण प्लुरल मध्ये करतो. आपण दुसरा पहिला नियम आहे, आपण फक्त देवाकडे कबूल करतो, हशेमकडे कबूल करतो. दुसरा म्हणजे आपण जेव्हा बोलतो तर बोलत नाही का मी शब्दाचा उल्लंघन केला, बोलतो आम्ही शब्दाचा उल्लंघन केला. ओके, हा दुसरा इम्पॉर्टंट रूल आहे की आपण प्लुरल बोलतो. आपण पुऱ्या सिबूर बोलतो, आपण पुरा 10 माणसामध्ये बोलतो. ओके, तर हे 2 इम्पॉर्टंट कबुलीमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. आणि सेलिखोत कधी कोण उशिराने आला तर त्यांनी जर हे आशामनु बगादनु हे मिस केला म्हणजे त्यांनी पुरा सेलिखोत मिस केल्यासारखं आहे. म्हणून हे त्यांनी एकट्याने केला पाहिजे. दुसरा त्याच्यासाठी उत्तर असा, ज्यांनी मला प्रश्न विचारला तो बोलतो माझी हिब्रू वीक आहे. तर हजान जो सेलिखोत बोलतो तो फास्ट बोलतो, आशामनु बगादनु गजालनु. मी त्याच्याबरोबर वाचामध्ये मला हळू वाचायला होतं. तो बोला जरी तुम्ही हळू वाचला तरी तुम्ही वाचायला पाहिजे मनातल्या मनात. आणि जरी तो फास्ट गेला तरी हे योम किप्पूरचे 5 वेळा जेव्हा हे बोलले जातात तर आपण स्वतःच्या स्पेसनी केला पाहिजे. जरी तो हजान किंवा श्लियाक सिबूर फास्ट गेला किंवा स्लो गेला तर त्याच्या बरोबर नाही राहायचं. एनिवेज आपण तो हळू बोलले गेला जातो किंवा मनातल्या मनात बोलले गेला जातो. तर हा सेलिखोत मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पीस हा विदुय आहे. Vidui is one step in the 4 or 5 steps of tshuva that is brought by our sage the Rambam. So Vidui is Deoraita. Vidui is from the Torah to confess our sins. गुन्ह्याची कबुली करणे हे तोरा मधना आज्ञा आहे. आणि म्हणून सेलिखोत मधली सगळ्यात इम्पॉर्टंट नमाज ही विदू आहे, जिथे आपण बोलतो आशामनु बगादनु गजालनु. हिब्रू मध्ये बोलला आणि नाही समजला असला तर जसा इथं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे तर इंग्लिश ट्रान्सलेशन पण वाचला मनातल्या मनात तर चांगली गोष्ट आहे, रेकमेंडेड की वाचली पाहिजे. ओके, जर मराठीमध्ये असेल ट्रान्सलेशन आणि तुम्हाला मराठीचा बरोबर चांगला वाटत असेल तर मराठीमध्ये बोलू शकतो तुम्ही. हिब्रूचा बोलायचा आशामनु आणि आशामनु म्हणजे वी आर गिल्टी. इथे मोठ्या विधीमध्ये लिहिलं आहे वी आर गिल्टी, वी हॅव इटन फॉरबिडन फूड्स. आणि जर तुम्हाला एक ब्रेथ घ्यायची असली त्याच्यामध्ये तर श्वासोश्वास घेऊ शकता. जरी खाजान पुढे जायत असला तर त्याला जाऊन द्यायचा. ओके, hope this point is clear, because this if one hour of selichot and if you cannot catch up, फक्त विदुई
पण कॅचअप केली तरी म्हणजे देन यू हॅव फुलफिल्ड द पॉझिटिव्ह कमांडमेंट ऑफ ऍडमिटिंग युअर गिल्ट टू गॉड, नॉट टू युअर फेलो मॅन. दॅट्स वाय. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी ह्या रिझनसाठी आपण मनातल्या मनात बोलतो किंवा हळू बोलतो की आपल्या बाजूच्या माणसाला ऐकायला येत नाही. दुसरा पॉइंट इथे ऐकायला जायला नाही पाहिजे. आपल्या बाजूचं तो त्याचा कन्फेशन करतो, आपण आपली कबुली करतो आणि आपण हशेमच्या समोर बरोबर कबुली करतो. दुसरा पॉइंट हे सगळं प्लुरल मध्ये आहे. वी आर गिल्टी, वी हॅव ऍक्टेड फॉल्सली. जरी आपण स्वतःनी पाप केला असेल तरी आपण प्लुरल मध्ये बोलतो, आम्ही केला म्हणून. कारण हशेम पब्लिकची नमाज ऐकतो, सिंगल ऐकायला फक्त 10 days ऑफ रिपेटन्स मध्ये सिंगल मध्ये करू शकतो. पण ते पण आपण नाही करत. तिकडे पण आपण संगती करतो, वी प्लुरल मध्ये. होप दिस पॉइंट इज क्लिअर. इफ एनी क्वेश्चन्स प्लीज लेट मी नो, बिकॉज दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू डोंट से विदू, जर विदू नाही बोललं तर त्या सेलिखोतचा फायदा नाही. ओके. जसं नमाजीमध्ये श्मोना एस्रे किंवा आमिदा इम्पॉर्टंट प्रेयर आहे. जो नमाजला गेला आणि त्यांनी आमिदा नाही केला तर त्यांनी काय नमाज नाही केली. ज्यांनी सेलिखोत 1 तास सेलिखोत मध्ये गेला आहे पण त्यांनी विदू मिस झाला तर मग त्याची सेलिखोत मध्ये सेलिखोत नाही केली सारखा झाला. होप दिस इज क्लिअर. एनी क्वेश्चन्स हिअर? If no questions, then I will move on about Elul. I will talk about the month of Elul. Now I have 15 minutes till the next class on Zoom. एलूल महिना हा इम्पॉर्टंट महिना का आहे किंवा ह्या महिन्यामध्ये आपण सेलिखोत का करतो आणि हा महिना रोश हशानाच्या पहिले का येतो आणि योम किप्पूरच्या पहिले का येतो, हे 40 दिवस का इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यांचा ओरिजिन का आहे त्याच्याबद्दल मी 15 मिनिटं बात करीन आता, 15-14 मिनिटं. आणि जर काय प्रश्न असेल तर मला बोला, विचारा. आता आपण आपल्या जे काय पण आपण करतो आज, जर तो 90% जवळजवळ 90%च्या वरती हानुका आणि पुरीम सोडून बाकी सगळ्या जे आपले फेस्टिवल आहेत की जेवढे पण आपले कस्टम आहेत की जेवढे पण आपला इस्रायल धर्माचा आपण जे पण करतो, जी नमाज असो सकाळची किंवा पेसाकचा सण असो किंवा सुक्कोत असो किंवा शवुवत असो, सगळा आपला येचियात मिच्राईम, सगळा आपला मिस्र देशामध्ये बेने इस्रायल असायचे आणि त्यांचा बाहेर निघणे तिकडनं आपल्या सगळ्याचा सोर्स आहे. तर एलूल तिकडे कुठे येतो तर हे समजासाठी आपल्याला माहिती पाहिजे की जेव्हा मिस्र देशाच्या बाहेर आले तो पहिला महिना होता ज्याला आपण निसान बोलतो. 50 दिवस गेल्यावरती शावुओतचा सण आला जिथे आपल्याला तोरा भेटला. युद्ध आलेत. संध्याकाळी इस्रायल लोक मिस्र देशाच्या बाहेर पडले. 50व्या दिवशी त्यांना तोरा भेटला जो वाव सिवान आपण बोलतो आणि शावुओतचा सण बोलतो. 40 दिवस 40 रात्र मोशे रब्बेनू हार सिनायला होते आणि हशेमनी त्यांना तोरा शिकवला, सगळे नियम शिकवला आणि त्यांना 10 आज्ञाची पाठी घेऊन ते परत खाली येत होते. तो दिवस होता युद जाईन तमूज. जर कॅल्क्युलेट केला वाव सिवान पासून 40 दिवस तर त्याचा युद जाईन तमूजचा तारीख येते. युद जाईन तमूजला मोशे रब्बेनू माउंट सिनायची खालती येत होते
आणि त्यांना आवाज यायला लागला की खालती गोल्डन काफची सीन होईत चालले, पाप होईत चाललाय. इस्रायल लोक मूर्तीपूजा करतात. एरेवला राव जे होते ते लोकांनी मूर्ती सगळा सोना जमा केला, दागिना बायकांकडनं घेतले जबरदस्तीने पुरुषांनी आणि ते आगीमध्ये टाकले आणि तो गोल्डन काफ झाला आणि ती मूर्ती पूजा करायला लागली. मोशे रब्बेला राग आला, हशेमला राग आला. त्यांनी ती 10 आज्ञाच्या पाट्या फोडल्या आणि तो युट जाईन तम्मूजचा दिवस होता. हशेमला खूप राग आला. सगळ्या इस्रायल लोकांना ठार मारून टाकायचा होता. पण मोशे रब्बेनूंनी हशेमकडनं माफी मागायला चालू केली. इस्रायल लोकांनी माफी मागायला चालू केली. ते लोकांनी छुवा केली आणि एरेव रोश खोदेश एलूल ला ती माफी कबूल झाली आणि रोश खोदेश एलूलला मोशे रब्बेनूला परत हार सिनायवरती हशेमनी बोलवला, परत तोरा द्यायला आणि परत 40 दिवस 40 रात्र मोशे रब्बेनू माउंट हार सिनायला गेले आणि हे 40 दिवस 40 रात्र एलूलची 30 दिवस आणि 10 दिवस योम किप्पूर पर्यंत. आणि योम किप्पूरला ते तोराचा ज्ञान घेऊन तोराशे बालपे तोराशे बिकताव च ज्ञान घेऊन योम किप्पूरला परत खालती आले आणि सगळ्या इस्रायल जमातीला तोरा साठी तोराचा ज्ञान आणला. तोरा परत आला आणि म्हणून हे 40 दिवस एलूल ला इम्पॉर्टन्स भेटतो आणि त्या वर्षापासून त्या टायमापासून हर एक वर्ष एलूल ला स्पेशल महिना बोलला जातो, जिथे खुदा हात पसरतो आपल्याकडे आणि आपली माफी कबूल करतो. जर आपण माफी मागितली तर, जर आपण छुवा केली तर. ही माफी फक्त ही अशा पापाची माफी होते जिथे आपण देवाकडे बरोबर नाही वागलो ती. पण जर आपल्या बेन आदामला खवेरो, आपण जर आपल्या मित्राबरोबर आपल्या दुसऱ्या ह्युमन बीइंग बरोबर जर काय बरोबर वाईट वागलो असू तर त्याची आपण क्षमा मागितली पाहिजे. त्याचे पाप ह्या 40 दिवसामध्ये माफ नाही होत. माणसाबरोबरची पाप माफ नाही होत. एकाने दुसऱ्या बरोबर माफी मागायला पाहिजे. पण देवाबरोबर जर आपला काय पाप असला तर ह्या 40 दिवसामध्ये माफ व्हायचं होऊ शकतात. किंवा त्याच्यासाठी छुवा केली पाहिजे, त्याच्यासाठी क्षमा मागितली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सेलिखोत करतो. त्याच्यासाठी ह्या दिवशी आपण चांगली कामं करतो. अजून 5-10 मिनिटं बाकी आहेत, 8 मिनिटं बाकी आहेत. एलूलच्या महिन्यामधला बेसिक हे आहे जे मी दरवर्षी बोलतो आणि दर वेळेला बोलतो, जे हिब्रूमध्ये बोलतात चुवा तेफिला उत्सेदाका. चुवा म्हणजे रिपेंडन्स बोलतात. इंग्लिशमध्ये त्याला रिटर्न बोलतो, म्हणजे आपण देवाकडे परत येतो. वर्षभर आपण पुऱ्या फिजिकॅलिटी हर एक काय काम करतो, पण आपण बोलतो एलूलमध्ये छुवा. एलूलची थीम अशी आहे, छुवा तेफिला उत्सेदाका. तेफिला म्हणजे नमाज बोलतो आपण आपल्या मराठीमध्ये, प्रेयर बोलू शकतो. आणि सेदाका मध्ये एक्सप्लेन करायला नको, त्याच्यावरती आपण कधीतरी आपण बात करू शकतो. पण ह्या महिन्यामध्ये जो छुवा करतो, जो देवाकडे परत येतो आणि तफिला नमाज करतो आपल्या हार्ट मधनं, आपल्या दिल मधनं आणि सदाका देतो, हशेम त्याचा ऐकतो. आणि तिथे लिहिलेलं आहे माफिरीन एत रोआहा गेजेरा. छुवा तेफिला उत्सेदाका
माविरीन एत्रोआ केजेरा म्हणजे प्रश्न विचारला जातो याच्यावरती, जर माणसाने चुवा केली या महिन्यामध्ये, चुवा तेफिला, नमाज केली चांगली, सेलिखोत केला रोज, तिकून खचोत केली रात्री आणि सेदाका दिली, तर जे वाईट व्हायचं असला ते बंद झाला पाहिजे. पण असा नाही बोलले जाईल. बोलतो चुवा फिला उचेदाका माविरीन. माविरीन म्हणजे ट्रान्सफर, हवारा. कधी बँकेमधनं कोणाला एकाला दुसऱ्याकडे पैसे पाठवायचे असला तर ते बोलतात हवारा, ट्रान्सफर कर, वायर कर. ओके, ट्रान्सफर. तर जेव्हा चुवा फिला उचेदाका केली, तर तो जो पापाचा जो परीक्षा भेटणार आहे ती आपल्याला भेटत नाही. जो दुसरा जो चुवात फिला उचेदाका नाही करत त्याच्यावरती पडते. आणि हा पॉइंट एकदम फाउंडेशन, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जे माणसाला खूप लोकांना समजत नाही. त्यांना वाटतं का जर मी चुवात फिला उचेदाका केली तर माझा सगळा माफ केले जाईल, माझा सगळा क्लीन 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 होईल, ब्लँक होईल. ब्लँक नाही, कुठेतरी दुसरीकडे ट्रान्सफर होईल. जो चुवात फिला चेदाका नाही करत त्याच्यावरती येऊन पडल, असा ह्याच्यावरनं समजते. चुवा ते फिला उचेदाका जरा घाबराची बात आहे, पण ह्याच्यामध्ये घाबरण्याची हे नाही. टेक टेक काय त्याला बोलतात, टेक ऍडव्हान्टेज. की आपल्याला हशेमनी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, चान्स दिलेला आहे की हा महिना आपण चुवा ते फिला आणि सदाका करून जे आपल्यावरती वाईट येणार असेल किंवा काय दंड भेटायचा असेल तो दंड कोणत्या दुसऱ्यावरती जाईल. तो दंड कधी हे नाही होईल. म्हणून आपण, जर तुम्हाला माहिती असेल, जर आपल्याला माहिती आहे आपण योम किप्पूर आणि मला वाटते रोश हशानाला आपण बोलतो, लेओलाम आदोनाय देवारखानीचा बशामाईम, लेओलाम आदोनाय देवारखानीचा बशामाईम. हे काय बोलतो? बोलतो लेओलाम, नेहमी जे आपला वाईट येणार आहे वरना, किंवा जो आपल्याला दंड पडणार आहे तो दंड आमच्यावरती आणू नको, वरतीच ठेव, असं आपण देवाकडनं ह्या शब्दांमध्ये हेखाल जेव्हा खोल्यावरती रोश हशानाला पण बोलतो मला वाटते आणि योम किप्पूरला पण बोलतो. कारण जर देवाचे हशेमचे असे हे आहे, ऍट्रिब्यूट आहे की जर कोणी पाप केला तर दंड येतो. तर दंड आपल्यावरती याच्या ऐवजी दुसऱ्यावरती पाडू शकतो. कसा पाडू शकतो? एक्झाम्पल, जर अर्थक्वेक इथे याच्या ऐवजी तो अफगाणिस्तानवरती येईल अर्थक्वेक, किंवा जो भूकंप इकडे याच्या आपल्यावरती आपल्या पापामुळे इकडे यासाठी इकडे याच्या ऐवजी तो बांगलादेशवरती येईल जिथे इस्रायल लोक नाही आहेत. म्हणजे महावीरीन तो ट्रान्सफर होऊन जातो. तो दंड जो ह्या इथे यायचा असला तो दुसरीकडे येईल. होप दिस इज अंडरस्टूड. त्या कॉन्सेप्टला बोलतात ह्या एलुल महिन्यामध्ये चुवा ते फिला उचेदाका महावीरीन एत्रोआ गिजेरा. आणि आपण विनंती करतो रोश हशानामध्ये आणि योम किप्पूरमध्ये की लेओलाम हशेम देवारखा निचा बशा माहिम, जे वाईट येणार आहे आमच्यावरती ते आणू नको, वरतीच ठेव, असं आपण देवाची विनंती करतो. ते अशा ह्याच्यामध्ये बोलतो लेओलाम हशेम देवारखा निचा बशा माहिम. देवारखा म्हणजे जे वाईट येणार आहे ते. ओके, होप दिस इज अंडरस्टूड. 3 minutes आय विल टेक एनी क्वेश्चन्स. एलुलचा खूप मोठा खूप हे आहे, खूप 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 बात करायची आहे, पण टाइम एकदम कमी आहे. पण नेक्स्ट टाइम अजून काय बात करू शकतो. मला 13 मिदोत बद्दल पण बात करायची आहे, पण त्याला टाइम लागेल. आणि होपफुली नेक्स्ट टाइम वेन आय विल एक्सप्लेन मोर थिंग्स. बट होप दिस वॉज अ प्रोडक्टिव्ह शिवर वेअर यू कुड अंडरस्टँड. ह्याच्यामध्ये ह्या शिवरमध्ये तुम्हाला जर इंग्लिशमध्ये नाही काय समजलं असेल तर मला व्हॉट्सअपमध्ये किंवा ईमेलमध्ये विचारा किंवा आता विचारा. आणि होपफुली आय विल ट्राय टू, आणि मी ट्राय करेन एक्सप्लेन करायला.
होप दिस इज क्लिअर. 2 मिनिटांमध्ये आपले राब शिमोन येतील. शिमोन राईट. रोज आपण 27 तेलीममध्ये हे 40 दिवसामध्ये आपण रोज तेलीमचा टप्पा 27 लेदाविद हशेम ओरीविशी बोलतो नामांच्या नंतर 27. Okay, anybody wants to? Hope this was a productive shiur. Hope you liked it. Any questions so far? कोणाला काय प्रश्न आहेत एलुल बद्दल? आपल्याला अजून 1 मिनिट आहे. So thank you very much for joining. Soon will be another shiur. जर प्रश्न असले तर पाठवू शकता आम्हाला. Hopefully we'll try to answer. And Toda happy rabba. Elul everybody. Toda rabba. Toda rabba. Very good shiur. Toda rabba. Thank you. Hope you enjoyed. Hope this was informative. Thank you very much. תודה רבה. תודה Bra- רבה. תודה רבה לכולם. Thank you. ברכה תודה והצלחה רבה. רבה מרובה Thank you. בכל עניינים. חזק וברוך. חזק. כל טוב. אני סוגר כאן, כן? डेविड भाई तोदा תודה. תודה לבוא. תודה. Joel, thank תודה you very much. רבה.